नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या लेखिका प्रतिभाताई रानडे यांचा आज 90वा वाढदिवस. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्यावर मी लिहिलेली एक कविता प्रतिभा रानडे एक पोर्ट्रेट ही आता सादर करते. रम्य भीषण अनुभवांचा विस्तीर्ण अथांग समुद्रच आहे तुझं जीवन. रम्य भीषण अनुभवांचा विस्तीर्ण अथांग समुद्रच आहे तुझं जीवन. अस्वस्थ नावाचा नावाडी तर्काच्या संवेदनेच्या वल्ह्याने वल्होतोय लेखणीची नौका गेली 50 वर्ष. संध्यासमयी चंद्र चांदण्यांनी लखलखतं आकाश, तेव्हा त्यातली एखादी चांदणीच होऊन जातेस तू. अन ऐकत राहतेस मारव्याचे गूढ सूर. कधी कधी चांदण्यांना अंगाखांद्यावर खेळवणारं आकाश होतेस ना, तेव्हा भवतालचं विश्वही करुणार्णव होऊन जातं. आभाळानं आपल्या पंखाखाली घेतलेल्या प्रत्येकाचं दुःख तुला आपलंच वाटतं. शोधत राहतेस तू त्या प्रत्येकाच्या जगण्याच्या रीतीभाती, वर्षानुवर्ष त्यांना टिकवून ठेवणारी त्यांची संस्कृती. समजून घ्यायचे असतात तुला झाडापेडांचे, मुलामाणसांचे, प्राण्यांचे, अरण्यांचे, सगळ्यांचेच धर्म. पहायचा असतो त्यांचा इतिहास अन भूगोलही. उगवणाऱ्या मावळणाऱ्या सूर्याशी मुक्त संवाद साधणारं तुझं मन समुद्राला एकांत काठ देणारं. उगवणाऱ्या मावळणाऱ्या सूर्याशी मुक्त संवाद साधणारं तुझं मन समुद्राला एकांत काठ देणारं. भरतीच्या वेळी उसळतात विचारांच्या उंच उंच लाटा, तेव्हा त्यातली एखादीच लाट निवडून तुझ्यातली शाळकरी अल्लड मुलगी खेळत बसते तिच्याशी झिम्मा आजही. किनाऱ्यावर आपटून परत फिरतात लाटा, किनाऱ्यावर आपटून परत फिरतात लाटा, तेव्हा काठावरच्या ओल्या वाळूसकट साठवतेस तू त्यांना आपल्या पोटात शांतपणे. अंधारानं वादळी वाऱ्यानं चहूबाजूनं घेरून येतं, तेव्हा सोडत राहतेस तू त्या जलसागरात प्रश्नांचे असंख्य दिवे. त्या उजेडातच हाती लागतात सौंदर्याच्या अद्भुत खाणी, अन दिसतो कधी तळाशी साचलेला कुरूप शेवाळ प्रदेशही. त्यांनाही टाळत नाहीस तू. सगळं सगळं पार करून तुझी नौका निर्भयपणे विहरत राहते. अनेक सहप्रवाशांना समुद्राची अनोखी सफर घडत राहते. तुझ्या प्रश्नांच्या प्रकाशात मी तुला शोधत राहते. तुझ्या प्रश्नांच्या प्रकाशात मी तुला शोधत राहते. रंगरेषांना मर्यादाच पडतात, पण छायाप्रकाशात जे काय दिसलं त्यातूनच तुझं पोर्ट्रेट साकारत राहते. ते कधीही पुरं होणार नाहीये हे ठाऊक असलं तरीही, ते कधीही पुरं होणार नाहीये हे ठाऊक असलं तरीही